अर्जुन शरणागत झाल्यामुळं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय हेच अवताराचं ब्रीद असलेले भगवान अर्जुनाला आणि त्याचं निमित्त करून आपल्या सर्वांनाच प्रत्येकाचं जीवनात खरं कर्तव्य कोणतं, ते कसं पार पाडावं, शेवटचा दिवस कसा गोड करावा, जीवनाचं सार्थक कशात आहे आणि खरा आनंद मनःशांती प्राप्तीचा मार्ग कोणता, त्याचा उपदेश करतात. तीच ही भगवद्गीता. हरि ओम. आता आपण 19व्या श्लोकाकडे वळतोय. 19व्या श्लोकामध्ये भगवंतांनी एक उदाहरण दिलंय. काय म्हणताय ते? यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. जिथं वाऱ्याचं संचलन नाही त्या ठिकाणी ज्याप्रमाणे दीप संथपणे तेवत राहतो, त्याचप्रमाणे संयमित मनाचा योगी आत्मतत्वावरील आपल्या ध्यानामध्ये सदैव स्थिर असतो. यदा यदा निवातस्थ, ज्याप्रमाणे वायुरहित जिथे वारा येत नाही अशा स्थानामध्ये ठेवलेला दीप काय करतो? न इंगते, तो चंचल होत नाही, त्याची ज्योत अशी इकडे तिकडे हलत नाही. सा उपमा आत्मना योगम युंजात, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात लागलेल्या योगीनं यतचित्तस्य, योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला इथे सांगितली गेली आहे. कशी बघा, स्वस्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूपामध्ये चित्त आता स्थिर झालं या योग्याचं, हे खरंच आहे. त्यासाठी दिव्याची उपमा वापरली. आता जिथे दिवा म्हणजे ट्यूबलाईट किंवा बल्ब नाही, विजेचा दिवा नाही. आपण जो देवापुढे लावतो ना निरंजन वगैरे किंवा समई म्हणून, म्हणजे तुपाचा किंवा तेलाचा दिवा, असा तो दिवा आहे. तो आता कसा असतो? त्याची ज्योत जी असते दिव्याची, ती जरा वारा लागला की अशी फडफडते, इकडे तिकडे जाते, डोलते, इकडे तिकडे हलायला लागते, कारण तिची ती प्रवृत्ती आहे, त्यात काही संशय नाही आहे. बट समजा आपण वाऱ्यापासून त्याचं संरक्षण केलं, म्हणजे जसं हल्ली बघा निरंजनावर ते कंदिलाची काच ठेवतात किंवा काहीतरी करून आडोसा निर्माण केला, जिथे वारा त्या ज्योतीला लागणार नाही अशी व्यवस्था केली, तर काय होतं? ती ज्योत मग बिलकुल हलत नाही, निश्चित हलत नाही, स्थिर होते. स्थिर होते. याला काय म्हणतात? याला म्हणतात कारण अभावात कार्य अभावा. जर कारणाचा नाश केला तर कार्याचाही नाश आपोआप होतो. हे खरं आहे अगदी. म्हणजे बघा, ज्या योग्यानं आपलं चित्त वश करून घेतलं आहे, तो कसा आहे? तो आता परमात्म्याच्या ध्यानात स्थिर झालेला आहे. त्याचं चित्त आता इकडे तिकडे बिलकुल फिरत नाही. त्याच्यासाठी उपमा अगदी योग्य आहे, त्यात शंकाच नाही. ही उपमा त्याच्यासाठी योग्य आहे. त्या योग्याने काय केलं आहे? त्याने असं केलं की मागच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे यदा विनियतम चित्तम केलं, चित्तावर पूर्णपणे विजय मिळवला, ताबा मिळवला. म्हणजे आता मनात जे स्वैर विचार असतात त्याच्यामागे तो धावत नाही आहे, तो काही तिकडे धावत नाही. कारण काय होतं? तो विवेकाने कृती करतो आहे, प्रत्येक गोष्टीत विचारपूर्वक वागतो आहे, आणि त्याचा आता चित्त कुठे रमलं आहे? आत्मनी एव अवतिष्ठते. त्याचं चित्त आता स्वस्वरूपापाशी म्हणजेच परमात्मा स्वरूपापाशी स्थिर आहे. आणि तो कसा आहे? निस्पृह सर्व कामेभ्यो, म्हणजे सगळ्या इच्छा अनिच्छा ह्याच्या पलीकडे तो गेला आहे. विवेक आणि वैराग्याने त्याने त्याच्या सगळ्यांवर मात केली, असा तो योगी आहे. म्हणजे आता एक गोष्ट तर स्पष्ट आहे ना, तो हिमालयातल्या एकांतात नाही जाऊन राहिला. कारण एकांतात जर आपण गेलो ना हिमालयात वगैरे, त्या ठिकाणी इच्छांचा त्याग करणं कम्पॅरेटिव्हली सोपं आहे, तुलनात्मक. खरं सोपं नक्की नाही आहे, कारण जोपर्यंत वैराग्य जागृत होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कुठेही गेलात अगदी एकांतात तरीसुद्धा मनात वस्तूंचं व्यक्तींचं चिंतन चालतं, संसाराचंच चिंतन चालतं. हे खरं आहे. पण आता ह्या श्लोकामध्ये भगवंत अशा योग्याबद्दल सांगत आहेत की ज्याने काय केले? तो जगामध्येच वावरतो आहे. तो काही हिमालयात नाही गेला, तो आपल्यामध्येच राहतो आहे. म्हणजे त्याच्यासाठी भोगाची सगळी साधनं उपलब्ध आहेत, भोग घेण्याची क्षमतासुद्धा आहे, आणि तरी तो ते नाकारतो आहे. तरी तो ते भोग घ्यायचा नकार देतो आहे. म्हणजे पूर्णपणे जागृत आहे बरं का. तो पूर्णपणे जागृत आहे आणि पूर्ण शुद्धीवर आहे. आता पूर्णपणे जागृत आहे आणि शुद्धीवर आहे आणि तरी नाकारतो आहे असं मी म्हटलं. त्या जागृती आणि शुद्धीचा काय संबंध आला? शुद्धीचा आला ना. कसं बघा, मग आपण जेव्हा गाढ झोपी जातो ना, तेव्हा काय होतं? तेव्हा त्याच्या स्मृती, त्याचं मन हे गाढ झोपलेलं असतं.
तिथे काय प्रश्नच येत नाही. तेव्हा चित्ताचा कसलाच प्रभाव नसतो आपल्यावर, काहीच नसतं. हे अगदी खरं आहे. पण आता हा योगी याची स्थिती अशी नाही, तो जागा आहे ना, जागेपणाने व्यवहार करतो आहे. तसंच आता मी दुसरा शब्द वापरला, शुद्धीवर आहे. शुद्धीवर म्हणजे काय? आता समजा एखाद्याने गांजा, अफू, भांग किंवा आता हल्लीचे ड्रग्ज वगैरे असतात ते घेतलं, त्याने काय होतं, तेवढ्यापुरती इच्छा शांत होतात बरं का, भोगेच्छा कमी होते, हे खरं आहे. पण एक तर काय होतं, ती तात्पुरती अवस्था आहे. त्याचा प्रभाव उतरला की ती पुन्हा सुरू होते. अशी योगीची स्थिती नाही आहे. हा योगी तसा नाही आहे. त्यांनी कामनांचा त्याग जाणीवपूर्वक केला आहे. त्याला माहिती आहे काय होतं ते. म्हणजेच काय, तो त्याने काही ते मोहामुळे किंवा झोपेमुळे नाही केलं, नशा नाही केली कसली, पूर्ण जागा आहे. का बरं केलं? कारण त्याने हे जाणलं हो की ह्या ज्या कामना आहेत, इच्छा आहे, त्या माणसाचे शत्रू आहेत. त्या माणसाचा खरा शत्रू आहे. या कामना आणि इच्छा माणसाला बहिर्मुख बनवतात, परमेश्वरापासून दूर नेतात. आणि मग मन कल्पनेच्या साम्राज्यातच वावरायला लागतं. नुसतं कल्पना सुरू होतात. त्यामुळे काय होतं, परमात्मा तत्वापासून, भगवंतापासून, स्वस्वरूपापासून आपण दूर जातो. तसं होऊ नये, खरं आहे. आणि म्हणून मग काय होतं, असंतुष्ट आणि व्याकुळ बनवतात त्या माणसाला. हो, त्या माणसाला व्याकुळ बनवतात. भगवंताने 3ऱ्या अध्यायात स्पष्टपणे सांगितलंच आहे, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापाप्मा विद्येनम हे वैरिणम. 3ऱ्या अध्यायातल्या 37व्या श्लोकात सांगितलं. काय सांगतात भगवंत या श्लोकामध्ये? रजोगुणापासून निर्माण झालेला काम उर्फ क्रोध हा काय, आपला शत्रू आहे. आपला तो मोठा शत्रू आहे. तो महाखादाड आहे, महापापीसुद्धा आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे, त्याच्यावर ताबा प्रस्थापित केला पाहिजे, असं ते अर्जुनाला सांगतात. आपण ज्यावेळेस 3रा अध्याय बघितला तेव्हा श्लोक सविस्तर जाणलेला आहे. आता काय करतं, एखादा माणूस त्याच्या एखाद्या विषयातून, त्याच्या आसक्तीमधून प्रयत्नपूर्वक बाजूला झाला आहे, आणि एखाद्या माणसाला एखाद्या व्याधीमुळे त्याच्यापासून दूर राहावं लागलं आहे. या दोघांमध्ये फरक आहे, निश्चित फरक आहे. समजा आता एखाद्या माणसाने अगदी समजून ठरवलं की साखर खायची नाही, त्याने साखर खाणं थांबवलं. दुसऱ्या एखाद्याला डायबिटीस झालं आहे, त्याला डॉक्टरने सांगितलं आता साखर खायची नाही. त्याने ते अजून समजावून नाही घेतलं, मनापासून स्वीकारलं नाही आहे, पण डॉक्टरने सांगितलं आहे म्हणून तो खात नाही. आता समजा एखादा गोड पदार्थ समोर आला, दोघांचे प्रतिक्रिया किती निर्णय असतात हो. बघा ना, ज्यांनी समजून असा निर्णय घेतला आहे की मी साखर खाणार नाही, त्यामुळे तो समोर जरी पदार्थ आला तरी नाकारणार. त्याच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता काही त्यामुळे कमी होणार नाही, कारण त्याने स्वतः निर्णय घेतला आहे. पण ज्याचा अजून मनातून साखरेची गोडी गेली नाही आहे, पण आता केवळ व्याधी आहे म्हणून जो खात नाही, डॉक्टरने सांगितलं आहे म्हणून, त्याच्या चेहऱ्यावर काय दिसतं, त्याच्या चेहऱ्यावर लगेच राग, करुणा, अनेक भाव दिसतात. खायला मिळत नाही स्पष्ट दिसतं. हा फरक आहे बरं का, यतचित्त योगी आणि सामान्य माणूस यांच्यामधला. अर्थात भगवंतांनी जी उपमा दिली ना दिव्याची, फडफडणाऱ्या ज्योतीची, ती तेवढ्यापुरतीच घ्यायच्या, जास्त पदार्थ करायचं नाही. कारण काय असतं, जो दिवा एका ठिकाणी ठेवलेला असतो त्याने चित्तावर ताबा नाही मिळवलं, त्याचं काही चित्तबित्त काही नाही आहे. पण यतचित्त योगी आणि त्याच्यामध्ये एक मोठा फरक आहे. दिव्याची वात का फडफडत नाही आहे? ती फडफडत नाही कारण तिथं वारा येणार नाही अशी व्यवस्था आपण केली ना. हे केली, वारा येऊनसुद्धा न फडफडता स्थिर राहणं एक क्षमता त्या ज्या ज्योतीमध्ये नाही हो, तिच्यामध्ये एक क्षमता नाही आहे. पण हा यतचित्त योगी कसा आहे, त्याच्याकडे भोगवस्तू समोर आहे, भोग घेण्याची समतासुद्धा आहे, आणि तरीसुद्धा तो स्वतः ती नाकारतो आहे. म्हणजे एक नक्की आहे बघा, करूनसुद्धा तो स्वतः करता होत नाही, भगवंताला करता मानतो. त्यामुळे तो कितीतरी श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवलंच पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे 19व्या श्लोकावर ना भाष्य करताना एक ज्ञानदेवांचे सांगणं आवश्यक आहे. काय सुंदर भाष्य केलं त्यांनी क्षेत्रसन्यासी कोणाला म्हणावं तेच सांगून टाकलं. आता खरं म्हणजे क्षेत्रसन्यासाचा ते काही संबंध आहे का? क्षेत्रसन्यास आपण सामान्यपणे कोणाला समजतो, जो निर्णय घेतो की एकाच गावात राहायचं, बाहेर जायचं नाही, गावाच्या या पंचक्रोशीच्या किंवा या गावाच्या बाहेर जायचं नाही, तो क्षेत्रसन्यासी असं आपण समजतो. पण ज्ञानदेव म्हणतात क्षेत्रसन्यासी कोणाला म्हणावं, युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथे होय बरवे, तेथे क्षेत्रसन्यासी स्थिरावे मानस जयाचे, तयात योगयुक्त तू म्हण, असं ते म्हणतात. म्हणजे काय बघा, 2 नद्यांच्या संगमाला आपण प्रयाग असं म्हणतो. 2 नद्यांचं संगम जिथे होतं तिथे प्रयाग, म्हणून तर गंगा यमुना क्षेत्रात जिथे संगम होतो तिथे प्रयाग क्षेत्र असं म्हणतात की नाही, प्रयाग. तोच दृष्टांत ज्ञानदेव देतात बरं का. ते काय म्हणतात, नियमितपणा आणि योगाभ्यास
नियमितपणा आणि योगाभ्यास या दोन पवित्र आणि हितावह तत्वांच्या संगमावर, ह्या प्रयागावर ज्याचं मन स्थिरावलं आणि जन्मभर ज्याने तिथेच राहण्याचा निश्चय केला त्याला क्षेत्रसंन्यासी म्हणावं. अहो किती छान उपमा आहे, किती छान उपमा आहे, नक्कीच आहे ते म्हणतायत आणि अगदी बरोबर आहे. हो, तोच खरा क्षेत्रसंन्यासी म्हटलं पाहिजे. आता हे जे ताब्यात आणलेलं चित्त आहे, चिंतनात रमलं आहे, खरंच आहे. त्याचंच वर्णन पुढे आणखीन पण चालवत आहेत भगवंत. पुढे बघूया, पुढच्या श्लोकात येईल. पुढचा श्लोक आहे, भगवंत काय म्हणतात बघा, 20वा श्लोक. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योगसेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचं मन हे जेव्हा सांसारिक मानसिक क्रियांपासून पूर्णपणे संयमित होतं तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असं म्हणतात. योगसेवया निरुद्धम. योगाच्या अभ्यासाने आता काय झालं, चित्त निरुद्ध झालं. निरुद्ध झालं म्हणजेच ताब्यात आलं आणि मग चित्त उपरमते. हे चित्त ज्या अवस्थेमध्ये उपरत होऊन गेलं, यत्रच आत्मनः, आणि ज्या अवस्थेमध्ये परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेलं सूक्ष्मबुद्धीच्या द्वारा त्यांनी काय केलं, आत्मानं पश्यन, परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतं आणि आत्मने एव तुष्यती, आणि मग सच्चिदानंद परमात्म्यामध्ये असं चित्त संतुष्ट होऊन राहतं. शब्द आलं योगसेवया. पण इथे योगसेवया शेवया नाही, योगाच्या काही शेवया नाही करायच्या. योगसेवया म्हणजे योगाचं अनुष्ठान करायचं. अनुष्ठान करून त्यांनी काय केलं, चित्त निरुद्ध केलं. म्हणजेच योगाचं अनुष्ठान त्या साधकाने केलं. कसं केलं, 14व्या श्लोकात सांगितलेली साधना केली. काय साधना सांगितली होती, प्रशांतात्मा विगतिभिः ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्त युक्त आसीत मत्परः. आता ज्या माणसाला योगमार्गाने जायचं आहे ना, त्यांनी प्रथम इंद्रियांवर ताबा प्राप्त करावाच लागतो, त्याला काहीच इलाज नाही, खरं आहे. आणि नंतर मग धर्मसंमत मार्गाने सदाचाराचं वर्तन करावं लागतं, उपासना करावी लागते, नामस्मरण करावं लागतं, या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. हो, आणि मुख्य म्हणजे नामस्मरण व्हायला पाहिजे. म्हणजे ज्याचं नाम घेतो आहे ना त्याचं स्मरणसुद्धा व्हायला पाहिजे. नाही तर काय होतं, नाम चाललं आहे श्रीराम प्रभूंचं आणि स्मरण कुणाचं आहे, रामरावांचं. त्यांच्याकडून ते 500 रुपये घेतले, ते अजून आले नाही वगैरे वगैरे. हे नामस्मरण नाही हो, त्याने काही फायदा होत नाही. समजा आपण गुरुदेव दत्तांचं नाव घेतो आहे, मग काय करायचं, 3 वेळा म्हणायचं, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, आणि थांबायचं. थांबून काय बघायचं, दत्तमूर्ती आपल्या मनामध्ये ठसते का, येते का, बघत राहायचं. थोडं चित्त विचलित झालं, पुन्हा श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त सुरू करायचं. त्याचं रूप आठवायचा प्रयत्न करायचा. आणि काय होतं, हे दोन नामं आहेत ना, श्री गुरुदेव दत्त 1 आणि दुसरी श्री गुरुदेव दत्त 2, या दोघांमध्ये जे अंतर आहे ना, ते अंतर हळूहळू वाढवत न्यायचे बरं का, असते. आणि तेवढ्या वेळेपर्यंत मन विचलित नाही झालं पाहिजे. प्रथम हे अंतर कदाचित 2 किंवा 3 सेकंद असेल, पण हळूहळू प्रयत्नपूर्वक तुम्ही जर ते 2-3 महिन्यानंतर का होईना 1 मिनिट किंवा 2 मिनटं जरी नेलत ना, तरी फार मोठी उपलब्धी झाली असं म्हणायला पाहिजे बरं का. सोपं नाही आहे, फार कठीण आहे. आता तीच गोष्ट रामनाम म्हणा, ओंकार म्हणा, गुरुदेवांच्या नामस्मरण सगळ्याला लागू आहे, त्यात काही शंकाच नाही. कारण भगवंताच्या नामस्मरणामुळे, भक्तिभावामुळे अंतःकरण हळूहळू शुद्ध होतो. अंतःकरण शुद्ध होतं. जगातली माणसं, वस्तू, पैसा, प्रसंग, परिस्थिती, प्रतिष्ठा, या सगळ्यांची तीव्र आसक्ती कमी व्हायला लागते. आसक्ती कमी होत जाते आणि मग जगातले जे विषय आहेत त्यांचा विचार आणि प्रभाव आपल्यावरून हळूहळू कमी व्हायला लागतो. आणि मग मनाचे विक्षेप कमी झाले की काय होतं, मन स्थिर व्हायला लागतं. आणि मग अशा साधकाने काय करावं, साकार ईश्वराची पूजा करावी, मूर्तीची पूजा करावी, फोटोची पूजा करावी, पण प्रत्यक्ष गुरुदेवांची किंवा त्या फोटोच्या उपास्य दैवताची करतोय असं मानावं. स्तोत्र उपासना करावी, नामस्मरण करावं, इष्टदेवताची पूजा अर्चा करावी, मानसपूजा करावी, हे सगळं करावं. अगदी षोडशोपचाराने पूजा करावी. कारण त्या अभ्यासाने काय होतं, उपासनेमध्ये मन हळूहळू तल्लीन होऊन जातं. सर्व विषयांच्या जे वृत्ती असतात म्हणजे विकार, ते कमी व्हायला लागतात आपोआपच. त्याच्याऐवजी भगवंताची वृत्ती निर्माण होते आणि मग बहिर्मुख प्रवृत्तीपासून मन हळूहळू निवृत्त व्हायला लागतं. हाच आहे चित्तवृत्तीचा निरोध, दुसरं काही नाही. आणि त्यालाच म्हटलं आहे,
काय म्हटलं आहे? योगाचा पहिला भाग आहे हा. पहिला भाग कुठला? योग सेवया निरुद्धम चित्तम. तो साध्य झाला समजायचं. भगवंत पुढे सांगतायत की असं जे चित्त आहे योगसेवया निरुद्धम चित्तम, ते काय होतं? ते इकडे तिकडे न जाता उपरमते. उपरमते म्हणजे काय हो? उप म्हणजे जवळ, रमते म्हणजे रममाण होऊन जातं. आता सगळ्यात जवळ काय आहे? सगळ्यात जवळ आहे आपलं स्वरूप, यात शंकाच नाही. म्हणजे मी ह्या सगळ्यात जवळ आहे. त्या स्वरूपाजवळ मन स्थिर व्हायला लागतं, तिथे मन स्थिर होतं. उपवासचा अर्थ तोच आहे ना. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे, तसंच हे आहे. आता आपलं स्वरूप आणि भगवंताचं स्वरूप खरं म्हणजे एकच आहे की नाही? आपण भगवत स्वरूपच आहोत. मग असं जे संयमित झालेलं चित्त आहे माणसाचं, ते काय करायला लागतं? सहजपणे भगवंताच्या नामस्मरणात रंगून जातं, आपोआप रंगतं, उपासनेत रंगून जातं. आणि मग त्याच्यावर उपासनेची सक्ती नाही करावी लागत, सक्ती करावी लागत नाही. जसं बघा ना, आता पूर्वी लोक सहज कोणी भेटलं, कोणी फोन आला, कोणी भेटलं की हॅलो असं म्हणायचे, हाय असं म्हणायचे किंवा नमस्ते वगैरे वगैरे म्हणायचे. आता काय झालं, योगाचा प्रसार जसा वाढला ना तसं लोक आता हळूहळू हॅलोच्या ऐवजी हरिओम म्हणायला लागलेत. बघा, बरेच लोक म्हणतात. काही काळाने सवय होऊन जाते. तसं बघा ना, आता फोनवर पहिल्यांदा हॅलो म्हणतो. हॅलोला खरा काय अर्थ आहे का हो? काहीच अर्थ नाही. काही लोक तर असे असतात की सारखेच हॅलो म्हणतात. हॅलो, मी काय सांगतो हॅलो, तुम्ही असं करा हॅलो. अरे काय हॅलो हॅलो, त्याच्याऐवजी हरिओम हरिओम म्हणा ना, काय बिघडलं? किती छान वाटतं ऐकायला. हरिओम म्हटलं तर गोड वाटेल. आणि हळूहळू वृत्तीसुद्धा हरिकार व्हायला लागेल हो. हरीची वृत्ती होईल आणि मग हरिओमची सवय होईल तुम्हाला, त्यात काही शंकाच नाही. तसंच काय करावं लागतं? प्रथम ह्या योग्याला अभ्यासाने चित्त निरुद्ध करावं लागलं. म्हणजे ते आपोआप मग स्वतःच्या स्वरूपापाशी स्थिर होऊन जातं. आणि मग एकदा आत्मानंदाची मजा माणसाने चाखली ना की पुन्हा तो मग कुठल्या दुसऱ्या आनंदात रमत नाही हो. त्याला विषयानंदात नको तसं वाटतो, तर रमणारच नाही. म्हणजे आपण काय केलं? विषयवृत्तीपासून निवृत्त झालो आणि ईशवृत्तीमध्ये प्रवृत्त झालो. या अगोदर काय झालं होतं? परमेश्वराच्या व्यतिरिक्त या जगातल्या वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती यांच्याबद्दलचे विचार मनात सतत चालू होते. त्याच्याऐवजी आता काय केलं? प्रथम 10 मिनटं, मग 20 मिनटं, मग अर्धा तास, असं हळूहळू ईश्वर उपासनेचे, नामस्मरणाचे, भगवद्गीता इत्यादी ग्रंथांचे विचार, दासबोधाचे विचार मनात आणायला सुरुवात केली. हळूहळू मनावर ते बाणवत गेलो, आस्ते आस्ते बाणवलं. त्यामुळे काय झालं? मनावर जो विषयांचा प्रभाव होता, आवड नावड होती, रागद्वेष होता, ते आस्ते आस्ते पगडा त्यांचा कमी झाला. तो पगडा कमी होऊन गेला. मी प्रथम काय होत होतं? विषयांच्या चिंतनामुळे मन सतत इकडे तिकडे धावत होतं, भटकत होतं. हे हवं, ते हवं, हे सारखं चालूच होतं, कधी संपतच नव्हतं. हा कायमच प्रांत होता. आता काय झालं? भगवंतांच्या रूपाची, त्यांच्या नामाची गोडी लागली. हळूहळू ते विचार कमी होत गेले, त्यांचा प्रभाव कमी झाला. परमेश्वर कसा आहे? आनंद स्वरूप आहे. त्यामुळे त्याच्याविषयी विचारसुद्धा आपल्याला आनंदाकडे नेतात. आता काय होतं? असं जे संयमित मन आहे ते साधनेसाठी सक्षम झालं, नक्की झालं, अधिकारी झालं. म्हणजे खऱ्या अर्थाने या मीचा शोध त्याच्या सहाय्याने घ्यायला आपण सुरुवात केली आणि त्यात साध्यही केलं. म्हणजेच काय झालं? चित्तवृत्तींचा निरोध योगामध्ये अपेक्षित आहे, तो झाला. मग आता हे थांबायचं का? नाही मंडळी. इथून मग अध्यात्मविद्येचा प्रांत सुरू होतो बरं का. अध्यात्मविद्या सुरू होते. वेदांत याचं प्रमाण आहे. वेदांतामध्ये वृत्ती असणं आवश्यक आहे, पण त्या विषयाकार वृत्ती नको. त्याच्यासाठी आत्माकार वृत्तीची आवश्यकता असते आणि ह्यालाच म्हणतात चित्ताचं चैतन्यीकरण. त्यानंतर काय करायचं आहे? भगवंत सांगतायत यत्र चैव आत्मानं पश्यन्. म्हणजे काय करायचं? स्वतःला जाणायचं. जाणावे आपण ही सिद्धी झाली. साधनेचं अंतिम ध्येय होते. असंच व्हायला पाहिजे. यात काय होतं? पाहणारा मी जो आहे म्हणजे द्रष्टा आहे, पाहतोय कोणाला? दृश्य पाहतोय. आणि त्याचं जे पाहणं ही क्रिया आहे त्याला म्हणतात दर्शन. हे कोणामध्ये घडते? स्वतःमध्येच. म्हणजेच काय झालं? इथे द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे तिन्ही एक झालं. द्वैत संपलं, अद्वैताची सिद्धी झाली. म्हणजे कसा फरक आहे बघा. समजा हे पुस्तक मी आता पाहिलं, त्याचं ज्ञान तर झालं. काय ज्ञान झालं? गीतेचं पुस्तक आहे. पण त्याचबरोबर दुसरं पण एक ज्ञान झालं ना, की हे पुस्तक म्हणजे मी नाही, हे ज्ञानही झालं की नाही. पण मला जे दर्शन होणार आहे ते ज्ञान कसं असेल? माझं स्वरूप काय आहे ते मी जाणलं, हे ज्ञान झालं.
आणि मग ज्ञान काय झालं? ते स्वरूप आणि मी निराळे नाही, एकच आहोत हो, हे ज्ञान झालं. म्हणजे बघा, आता पुस्तक हे जी बाहेरची वस्तू आहे, या बाहेरच्या वस्तूचं दर्शन होण्यासाठी, याचा अनुभव घेण्यासाठी इंद्रिय मनबुद्धीची गरज आहे. आणि मुख्य म्हणजे मी जागा असलं पाहिजे. कारण वस्तूंचं जे ज्ञान आहे ते इंद्रिय मनबुद्धीच्या सहाय्याने होतं. आणि केव्हा होतं? आपण जागे असतो तेव्हा होतं ना. आपण झोपलेलं असताना काही होत नाही, कारण झोपलेलं असताना वृत्ती झोपल्या जातात. पण मी आहे हे जे भान आहे ना, सोहम, हे भान अगदी आपण झोपेत असलो तरी राहतं की नाही हो? स्वस्वरूपाचं भान आहे ते. झोपेमध्ये सगळ्या वृत्ती जरी शांत झाल्या तरी अहमचं स्फुरण चालूच राहतं. ते नसतं, नक्कीच चालू राहतं. म्हणजे या ज्ञानासाठी उपकरणांची गरज लागत नाही, किंवा स्वतः जागृत असायची गरज लागत नाही, मनबुद्धीची गरज नाही, किंवा कोणाचं प्रशस्तीपत्रसुद्धा नको. प्रशस्तीपत्र नको. या उपकरणरहित अस्तित्वाच्या अनुभवालाच म्हणतात परमात्म्याचं दर्शन. बरं का, हे आहे यत्र चैवात्मन आत्मानं पश्यन्. आता हे आत्मदर्शन तर झालं, मग काय स्थिती झाली? आत्मनी तुष्यती, संपूर्ण संतोषाची प्राप्ती झाली. हे खरं आहे, जे आहे ते संतुष्ट. म्हणजेच कसं झालं? दुसऱ्या अध्यायात भगवंताने सांगितलं होतं, सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभो समे कृत्वा, जय समे कृत्वा. ठीक आहे, काय झालं? सुख झालं, जय झाला, लाभ झाला, काही सुख वाटलं, काही विशेष प्राप्त नाही झालं. ठीक आहे, काय हरकत नाही ना, काहीच हरकत नाही. झालं प्राप्त तरी हरकत नाही, मनासारखं नाही घडलं, हानी झाली तरीसुद्धा दुःख नाही. म्हणजे लाभ झाला तरी काही विशेष वाटलं नाही, हानी झाली तरी काही विशेष वाटलं नाही. ही आहे समत्वाची सिद्धी. बरं का, याला म्हणतात समत्वाची सिद्धी आणि परमसंतोष, प्रसन्नता. फळ काय मिळालं? कायमची प्रसन्नता, शांती मिळाली, परमसंतोष मिळाला. आणि म्हणजे मिळालं तरी संतोष आहे, नाही मिळालं तरी संतोष आहे. ते म्हणतात ना, जो देगा उसका भला, जो नाही देगा उसकाही भला. पण नुसतं म्हणायचं नाही आहे, मनापासून म्हणण्याची क्षमता प्राप्त व्हायला पाहिजे, मनापासून. आणि अशी क्षमता प्राप्त झाली ना, म्हणजेच काय झालं? माणसाला परमसंतोष, परमसंतुष्टता प्राप्त झाली. ही योगाची पराकाष्ठा आहे हो, हीच योगाची पराकाष्ठा आहे. ह्या स्थितीचं वर्णन भगवंताने दुसऱ्या अध्यायात पण केलं आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना बघा, त्याने पहिलंच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते. तिथे ज्याला तुष्ट म्हटलं आहे ना, त्यालाच हे संतुष्ट म्हटलं आहे. बरं का, आता पुढचा भाग पुढच्या श्लोकात सांगणार आहे, तो त्यावेळेला बघू. हरिओम.